पंचकृषीमध्ये मदत केली असे या भामचंद्र डोंगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष, विचाराची श्रीमंती लाभलेले परमार्थप्रेमी आमचे स्नेही, आमचे मित्र हरिभक्तपरायण पोपट महाराज पवार यांच्या निवासस्थानी भागवत पारायणाच्या निमित्तानं त्यांच्याकडे येण्याचा योग आला आणि तो दररोज येतो. आणि त्यामुळे पोपटराव पवार यांना तसं पारखता आलं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता ह्या दोन्ही असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुणात गुणवत्ता असते, कुणात कमतरता आहे, दोन्ही असतात मध्ये. परंतु जर त्या व्यक्तीला तुम्ही तपासून पाहिलं तर त्यातली तुम्हाला कमतरता दिसते, पण जर त्याला पारखलं तर मग ते तुम्हाला गुणवत्ता दिसते आणि त्यांना पारखण्याचं भाग्य मला मिळालं. तसं पाहिलं तर बाहेरून असं कडक वाटणारे, म्हणजे नारळ कसा बाहेरून कडक असतो पण आतमध्ये त्याचं पाणी पाहिलं तर कसं निर्मळ शुद्ध पाणी असतं, तसे बाहेरून अहंकारी थोडेसे वाटणारे पोपटराव पवार. मग तसा माझा गैरसमज झाला होता की पोपटराव पवार म्हणजे काहीतरी खूप मोठा माणूस आहे, अहंकारी वृत्तीचा माणूस आहे, जवळ यायला भीती वाटायची. पण ज्यावेळेला ह्या पारायणाच्या निमित्तानं म्हणा किंवा परमार्थाच्या आध्यात्मिकतेच्या संगतीमुळे त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न झाला आणि मग त्यावेळेला पोपटराव काय आहेत हे कळालं. तसं पाहिलं तर बरोबर आहे, अहंकार आणि गैरसमज हा माणसाला इतर गोष्टीपासून दूर ठेवतो. कारण अहंकार असतो ते खरं सांगू देत नाही आणि गैरसमज आहे ते खरं बघू देत नाही. इतकं त्याच्यामध्ये गैरसमज असतो. आणि त्यामुळे पोपटरावांकडे पाहिल्यानंतर त्यांचं तसं पाहिलं तर शिक्षण फार कमी आहे, पण अनुभव संपन्न माणूस. त्यामुळे मी नेहमी असं सांगतो की पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवानं श्रेष्ठ असणाऱ्या माणसाला सर्व गोष्टीची प्राप्ती होते, पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा सुद्धा. आणि म्हणून माझं फार मोठं मी भाग्य समजतो की असा तुमच्यासारख्या माणसाची या आयुष्याच्या उत्तरेकडे जात असताना तुमची संगत लाभली. कारण म्हणतात ना की वेळेवर वेळ देणारा माणूस जर वेळेवर भेटला, मी काय म्हणतोय, वेळेवर वेळ देणारा माणूस जर वेळेवर भेटला की चांगला वेळ घ्यायला वेळ लागत नाही. आणि म्हणून वेळ निघून गेल्यावर म्हणून लोकांना कळतं की खरंच जपलं असतं तर संपलं नसतं. मग ती नाती असोत नाहीतर पैसा, की वेळेवर सगळ्या गोष्टी. आणि खरं म्हणजे त्यांच्या प्रत्येक यशामध्ये, कारण प्रत्येक आपण म्हणतो की ती माणसाच्या प्रत्येक पुरुषाच्या यशामागे तिच्या स्त्रीचा त्या ठिकाणी फार मोठा आधार असतो, तिच्या पाठीमागे ती भक्कमपणे उभी असते. मग ती स्त्री मातेच्या स्वरूपात असेल, मग ती स्त्री बायकोच्या स्वरूपात असेल, मग ती स्त्री बहिणीच्या स्वरूपामध्ये असेल, पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री खंबीर असते. तशा आमच्या ताई त्या ठिकाणी बसल्यात. जय हरिताई, तुमचाही त्यांच्या यशामध्ये तसं पाहिलं तर फार मोठा वाटा आहे. आणि त्यामुळं खरं म्हणजे वेळ, मित्र आणि नाती ह्या तीन गोष्टी अशा आहेत, वेळ, मित्र आणि नाती ह्या तीन गोष्टी अशा आहेत की त्याची किंमतीचं लेबल त्याच्यावर लावलेलं नसतं, पण ज्या वेळेला त्या दूर जातात, त्या हरवतात, त्यावेळेला त्याची किंमत काय होती हे त्यावर कळतं. आणि म्हणून फक्तसारखे मित्र वेळेवर आम्हाला मिळाले हे खरंच आमचं फार मोठं भाग्य आहे. नवे नवे आमचंच नव्हे, जे जे काही परमार्थप्रेमी वारकरी मंडळी, संत मंडळी तुमच्याकडे येतात आणि त्याच्या पाठीमागं श्रीचा म्हणजे ताईंचा आमचा फार मोठा हात आहे. एकही माणूस इथून तुमच्या घरी आल्यावर निर्मुख जात नाही. तो त्याच्या इकडे कितीही जेवलेला असला तरी त्याच्या मुखामध्ये 4 घास टाकल्याशिवाय ही माऊली त्यांना घरातून जाऊ देत नाही. आणि खरं हेच फार मोठं आहे की जीवनामध्ये तुम्ही त्यामुळे नेहमी लक्ष ठेवायचं असतं की ही 5 बोटं जर आपण एकत्र केली तर वज्रमूठ तयार होते. हाताची 5 बोटं जर आपण एकत्र केली तर वज्रमूठ तयार होते. अगदी त्याचप्रमाणे पोपटरावकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की जीवनामध्ये उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी जर जुळून आल्या तर जी वज्रमूठ तयार होते पोपटराव महाराज ती यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. आणि ही वज्रमूठ तुमची तयार झाल्यामुळेच तुम्ही आज यशाच्या शिखरावर आहात. आणि म्हणूनच पंचक्रोशीमध्ये तुम्हाला आज लक्ष्मीपुत्र म्हणून संबोधलं जातं.
पण त्याचं तुम्हाला माहिती नसेल. लोक चर्चा करताना ते लक्ष्मीपुत्र म्हणूनच तुम्हाला म्हणतात. हे खरं पाहिलं तर तुमचं अहोभाग्य आहे. आणि म्हणून जाता जाता शेवट असं सांगेल की माणसाने एकतरी मित्र करावा, पण तो मित्र एक काचेसारखा असावा आणि एक मित्र सावलीसारखा असावा. कारण काच जी आहे ती कधी खोटं दाखवत नाही आणि सावली जी आहे ती कधी साथ सोडित नाही. आणि म्हणून मित्र करताना आमचं भाग्य आहे तुमच्यासारखा मित्र आम्हाला लाभला. आणि त्यामुळे निश्चितच आता यापुढे या परमार्थाच्या मार्गावर, अध्यात्माच्या मार्गावर आपण जोडीनं आपण करा सोडवण, आपण आपली सोडवण करूया. आणि ते संपत्तीच्या याच्या मागं न लागता अध्यात्माच्या पायरीवर अध्यात्माचा वसा आणि वारसा धरून आपण पुढे पाऊल टाकूया. तुम्ही खरोखरच नामाचे धारक झाला. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, आम्हाला बाकीचं काही माहीत नाही. आम्ही फक्त नामावर श्रद्धा ठेवणारे लोक आहे, निष्ठा ठेवणारे लोक आहे. तशीच तुम्ही नामावर निष्ठा ठेवा. आणि त्यामुळं तुम्हालाही इथून पुढे अशीच तुमच्या हातून वारकऱ्यांची, धारकऱ्यांची, पाहुणेरावळ्यांची, मित्रमंडळींची, नातेवाईकांची, सगळ्यांची अशी सेवा घडत राहावं. तुम्हाला उत्तम असं आरोग्य लाभावं अशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. तुम्ही येऊन मला जे काही मार्गदर्शन केलं ते माझं कुटुंब आणि मी, खरी जर आपली जवळीक होती, नातं होतं, पण जे सहवासात आले ते आपले मारुती महाराज शेजाळ यांना मी गुरु करून घेतला आणि आपण दोघं शिष्य त्यांचे. आणि शिष्याचा हात गुरुनी पुरवावा ते वचन देऊन तुम्ही माझ्या घरी रोज येऊन भागवत सांगताय, ते माझं पुण्य भाग्य आहे असं समजताना याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.